सन्माननीय सर्व पत्रकार मित्र, बऱ्याच दिवसानंतर मी पत्रकार परिषद घेत आहे. काल सोमवार 26 मे 2025 रोजी मुंबईमध्ये अतिवृष्टी झाली आणि विरोधकांमध्ये हाहाकार उडालेला आहे. सर्व पत्रकारांना फार बिझी करून टाकलेला आहे आणि फोटोग्राफरना जास्त. या 26 मे 25 रोजी 253 मिलीमीटर पाऊस पडला. मुंबईत पडला. एक आठवण करून देतो. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय कोण आहेत ते, त्यांना 26 जुलै 2005 रोजी मुंबई शहरात 944 मिलीमीटर पाऊस पडला होता. 27 तारीखला उद्धव ठाकरेंचा वाढदिवस, बरोबर ना. हा 944 मिली इतका पाऊस त्यांची राजवट असताना पडला. त्या मुंबई बुडली नव्हती आणि आता 253 मुंबई बुडली. काय किती भयानक वाक्य. आणि तो कुठेही गेला तर सगळे मीडिया फोटो घेऊन, बघा हे इथे पाणी, पूर इथे. मला माहिती आहे हो, मी फार एवढ्या वर्ष, म्हणजे मोर दॅन 60 वर्ष तर मला या क्षेत्रात झाली. अनेक वेळेला ना हे फोटो आहे ना, मागच्या जेव्हा पूर आलेला असतो, हिंदमाता भरलेली असती, तेव्हाचे फोटो आत्ताही दाखवता येतात. हे मी पाहिलंय सगळे. अनेक पहा किती हिंदमाता हे झालं, अमुक झालं, तमुक झालं, मुंबई बुडली, काय काय वाक्य. माझे सर्व टिपण्या त्या या आदित्य ठाकरे काल बोलला ना, जिथे जिथे जाऊन आहे. आणि आज सकाळची प्रेस पण आहे. या आदित्य ठाकरेला सांगायचं मला, त्यावेळेस 2005 साली कोणाची महानगरपालिकेत सत्ता होती, काय उपाययोजना केली? तेव्हा मिठी नदी नव्हती का? आता मिठी नदी आली. तेव्हा साफ केलं होतं का तुम्ही मिठी नदी? तरी पण पाणी का भरलं? आजूबाजूच्या गोडाऊन पासून सगळी बाजूला गोडाऊनच आहे हो, सगळी वस्त्यांमध्ये का पाणी गेलं? आठवण कर म्हणा, किती वयाचा होतास? काही बोलतो येईल ते. महानगरपालिका तोंडावर आहे, त्याला वाटतं परत कमाईचं साधन निर्माण करण्यासाठी कालचे प्रकार करतोय तू. मी काढणारच सगळं. 2085 ला मी नगरसेवक झालो. 1985 साली मी नगरसेवक झालो शिवसेनेचा. नंतर बीएसटी चेअरमन पण झालो शिवसेनेचा. लगत 3 वर्ष. आदित्य ठाकरे तेव्हा काय चालवत होतं महानगरपालिकेत? तू नव्हता, मी होतो. मला माहिती आहे ना काय चालवायचं, कुठे काय पोचवावं लागत होतं, कुठून आदेश यायचे, टक्केवारी किती असायची. तुला काहीच माहित नाही रे. हा ना, आता संजय राऊत आहे ना बडबड, तो शिवसेनेत नव्हता, लोकप्रभामध्ये होता. बाळासाहेबांविरुद्ध बोलायचा. नंतर शिवसेनेत आला. सामना आल्यावर संपादक, शिवसेनेत प्रवेश नाही, संपादक म्हणून आला. लोकप्रभात असताना जे लेख मी प्रसिद्ध केले अनेक वेळेला, आता परत करेन. कपडे उतरीन बोलला, माझ्या नादा लागाल तर. लिहिलेला आहे लोकप्रभामध्ये, लेखाची कॉपी आहे माझ्याकडे. तोच आता उद्धव आणि त्याच्यासाठी धावून आलाय. सकाळी सकाळी उठला काय धावतो प्रेसकडे. ठरलेले लोक. अहो, भ्रष्टाचार आणि उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्या रक्तात भिनलाय. यांचे विचारा 85 अगोदरचे यांचे इन्कम टॅक्स रिटर्न काढावं. काय उत्पन्न होतं? चला काढा उद्धव ठाकरेचं आणि आदित्य ठाकरेचं. 1985 सालचं इन्कम टॅक्स रिटर्न काढा. काय उत्पन्न होतं, काय व्यवसाय होते.
महिन्याचं उत्पन्न काय मर्सिडीज फिरवणं एवढं होतं का? नाही हो, मी बघितले याची अवस्था. माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने स्वतःची कारकीर्द सांगा, तुमचं कर्तृत्व सांगा. 2.5 वर्षानं ती बाळासाहेबांच्या नावामुळे शरद पवार साहेबांनी दिलं. बावळट मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या राजकारणात कोणी नव्हता, हा झाला. एवढा बुद्धू, ज्याला फायनान्स माहित नाही, प्रशासन माहित नाही, विकास कसा शेतकऱ्यांचा असतो, उद्योगाचा कसा असतो, रोजगार कसे निर्माण करतात, काही माहित नाही. असं झालं. ठीक आहे, झाला, लागला शिक्का. अरे तू पावसाबद्दल तू सांग, बोल. उद्धव ठाकरेंचे माझ्याकडे हे सामना माझ्याजवळ आहे, सामना. मोदी, फडणवीस, मिंदे यांच्यात चमकोगिरीच्या पोलखोल, शेकडो कोटी रुपये पाण्यात. भुयारी मेट्रो बुडाली. शिवसैनिकांनो, मुंबईकरांच्या मध्यस्थी रस्त्यावर उतरा. आज चालता येत नाही हो, एवढे शिवसैनिक रस्त्यावर आहेत, एकही दिसत नाही. पुढचा वाक्य माझा एकही दिसत नाही. ते एक सारखा फोटो मात्र तोच येतो सामना. कधी काढलेला माहित नाही, तेव्हा असे घाल नव्हते. आता तसे नव्हते, आता वेगळे झाले, आत गेले बरेच. फार जुना तरुणपणाचा. कोण आहे समोर? एकही नाही. शिवसैनिक तू सांगतो आणि रस्त्यावर लोकांना वाचवतोय. असं एकतरी प्रसंग का नाही फोटो दाखवला, याचा प्राण वाचवला बुडता बुडता. हे ना पहिल्या वेळेला ही जी हे झाली, 944 इंच पाऊस पडला, अतिवृष्टी झाली, अतिवृष्टी. त्यावेळेला हायवेने जाताना चुनाभट्टी समोर एक माणूस गटारात जात होता, समोर जाणाऱ्यांनी पकडल्याने वाचवलं. त्याला वाचवणं म्हणतात. जाळला होता, नाले दिसत नव्हते ना, पाणी हायवेवर होतं. वाचव. असं काय तुझ्या शिवसैनिकाचं शात का? शिवसैनिक अनिल परब सतत बुडेल गेला तर, एवढं वजन झालंय. त्यामुळे बांधवानो, लोकांची दिशाभूल करतायत. मुंबई, महाराष्ट्र, आमच्या कोकणात तर 5,500 मिलीमीटर पाऊस पडतो, हायएस्ट. चेरापुंजी नंतर कोकणामध्ये पाऊस पडतो तसाच समुद्राला मिळतो. विथिन हाफ एन अवर, अर्ध्या तासात मुंबईत पाऊस पडतो. हे पहिलं आहे, अजून पडणार. अजून जुलै यायचा आहे, जुलै ऑगस्टला जास्त पाऊस पडतो. ही सुरुवात आहे. मे महिन्यात सरकारला मदत करायची, लोकांना मदत करायची, असं मागे. मग तो युडी मिनिस्टर एकनाथ शिंदे, काय नावाने हो, तुम्हाला नावं ठेवली तर तू त्याला मराठी धड बोलता येत नाही. त्या आदित्याला तोत्रा बोलतो तो. आम्ही नक्कल केली तर काय होईल? उद्धव ठाकरेची नक्कल केली तर काय होईल? तुमच्या आधी चेहरे बघा आणि मग दुसऱ्यावर टीका करावी ना. चेहरे आरशात नीट बघा, नाही तर व्हिडिओ काढतात त्यांना सांगा, दाखवा. बुद्धिमत्ता. बरं, तुम्ही आतापर्यंत बुडालेल्या किती लोकांना शिवसेना उभाटाने मदत केली? कालच्या सांगा. घरं पडली जी काय, एक घराला घ्या हो, 500 रुपये घ्या आणि घर दुरुस्त करा. उद्धव कधी गेलास आयुष्यात? मदत शब्द तुझ्या राशीत आहे का उद्धव ठाकरेच्या? उगाच त्यांनी हे करू नये. सारखं त्यांनी अमित शाह आणि मोदी आठवतात. यांनी अजून बाळसा घेतला नाही. आदित्य ठाकरे, अमित शाह, ते असे, ते अमुक. अरे नको रे नाव घेऊ, कठीण अडचणीत येशील तू. त्यांना अजून लागू नको संजय राऊतच्या. तो काय महात्मा झाला, जेलमध्ये जाऊन आला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली, सेक्शन खाली, आणि पुस्तक काढलं. जसं काय फार कुठल्या तरी मोठ्या संग्रामात जाऊन आला देशासाठी, लोकांसाठी, आणि म्हणून पुस्तक काढलं. आणि त्याची काय कौतुक. अरे तू कशासाठी गेला? त्या पाटणकर बाईंना विचारा ना, काय काय केलंस त्या गोरेगावच्या सोसायटीत. त्याच्यावर येणार आहे मी. कोण होता?
आता कांजूरगावात पहिलं घर, आताचं घर जरा बघ जरा. कोणाविरुद्ध? अमित शहा. काय म्हणे यांचं सरकार आहे 10.5 वर्ष, काय केलं तुला दिसत नाही? आपला देश भारत जागतिक अर्थव्यवस्थेत आता 4थ्या नंबरवर आला. हे तुला काही कळतं का रे? खासदार आहे ना, 4थ्या नंबरवर आला जागतिक पातळीवर. 14 साली तो 14च्या आत जागतिक 14वा होता. आता आपण 4 नंबरवर आहे आणि लवकरच जर्मनीच्या पुढे जाऊ, 3 नंबरवर आपण येऊ. सांग ना बा, हे कोणी केलं? मोदींनी केलं, अमित शहा यांनी केलं. आताही पाकिस्तानच्या ह्याच्यात ही काय झालं ना, अरे जग त्याच्या जगाने पाहिलंय, एव्हिडन्स आहे. अरे अभिनंदन करता येत नसेल, भारत सरकारच्या बरोबर राहता येत नसेल तर सरकारला विरोध करू नको ना. एखाद्या व्यक्तीला केला समजू शकतो. या उद्धवबद्दल मला खरंच काय बोल, भ्रष्टाचारबद्दल उद्धव ठाकरेंनी बोलू नये. आदित्य ठाकरेचं या दिनू मोरियाच्या कंपन्या आहेत ना, या योबो इंडिया नावाची कंपनी आहे, त्यावर कितीतरी कंपनी आहेत. दिनू मोरिया, कदम, हा कदम एक आहे, केतन कदम मिठी नदी प्रकरणात अटकेत आहे. दिनू मोरियाची कदमच्याशी संबंध प्रस्तावित. माझ्याकडे गेल्या 85 पासूनचे हिशोब आहेत. उद्धव ठाकरे सांग, ते एकनाथचं नाव काय घेतो? एकनाथ तो गप्प बसतो विचारा. अरे एकनाथ तुझी पोतं काढ ना, मातोश्रीपर्यंत पोचवलेलं एकदा. तोंड आवाज बंद होईल त्याचा, त्याचा पण बंद होईल. एकनाथ शिंदे अरे निष्ठावान होता म्हणून पोचते करत होता. उद्धव त्या कितव्या माळ्यावर? 2ऱ्या माळ्यावर. याने भ्रष्टाचार विरुद्ध ठाकरे, दोन्ही ठाकरेंनी बोलू नये. बाळासाहेबांचा उल्लेख करत नाही, पण हे दोन्ही ठाकरे याचं उत्पन्न काढाने मला सांगा यांनी भ्रष्टाचार केला नाही. आता परदेशातले माझ्याकडे माहिती येते गुंतवणुकीची, इथे नाही, भारतात बाहेर गुंतवणूक. लंडन कसे रे, कुठली कंपनीचा नफा तिकडे पाठवला. कोरोना काळात सगळे वृत्तपत्र प्रिंट लॉस, एक्सेप्ट सामना प्रॉफिट मध्ये दाखवला ना. आलं सगळे. कसं काय हो? तो सीए ला विचारलं पाहिजे. काय चतुर्वेदी का काहीतरी सीए आहे त्याला. सगळे ब्रेन मीडिया लॉस मध्ये. हा एकच काय 45 कोटी काहीतरी ते दाखवलंय, आज माझ्या लक्षात नाही. तेव्हा या उद्धवने अमित शहा, मोदी, बीजेपी हे शब्द उच्चारू नये. पुष्कळ पुढे गेले. आता तुम्ही आवळत चाललाय, आवळत चाललंय. 20 आमदार पुढच्या 5 नसतील, 5. मुंबई महानगरपालिका दूरच राहिली तेव्हा सगळी भांडी फोडणार मुंबई महानगरपालिकेच्या अगोदर, सगळी. कारण माझ्या एवढा दुसरा साक्षीदार असूच शकत नाही हो. बीएसटी चेअरमन होतो. ॲटम वाईज 1, 2, 3 ॲटम, चेसी खरेदी, बॉडी बांधकाम, हे सगळं काढणार. तोंड बंद कर. आणि आमच्या नेत्यांविरुद्ध माननीय मोदी, माननीय अमित शहा यांच्याबद्दल बोलू नको, क्या देवेंद्र बद्दल बोलू नको. जरा बोलू नका प्लीज, बोलू नको. आणि म्हणून मी आपल्याला सांगतोय की 944 पाऊस पडला. दुसऱ्या दिवशी साहेबांचा, उद्धव ठाकरेंचा वाढदिवस. पूर परिस्थिती असताना हे कुठल्या हॉटेलमध्ये सेलिब्रेट करत होते माहितीये तुम्हाला? फोटो आले होते तेव्हा. पूर परिस्थिती सापडलेल्या लोकांबरोबर नव्हते. आदित्य बापाला विचारले, तू पण तिकडेच होतास, कुठे होतास? होता लोकांबरोबर कधी?
आजचं जाऊ दे हो, एवढे पाऊस आजच आला काय महाराष्ट्रात? आता पुढे पडणार 90 दिवस. अरे तू काल एवढा फिरलास, भिजला नाही तो? भर पावसात काल एवढा पाऊस, हा कुठे भिजला नाही हो. तेच कपडे, तेच सगळीकडे फिरतोय, तोच आपला पत्रकार फिरवतो सगळीकडे. एक असे दाखवतो ट्रॅकच्या बाजूला पाणी ते दिसत नाही. पूर परिस्थिती बघा, रस्ता बघा. रस्ता एकदा तरी दाखवते. समोर दुसऱ्या तिकडे पाण्यातून लोक चालताना दुसरा फोटो दाखवला. अरे चालतायत लोक, पाणी किती, 1 फूट आहे. मुंबई पाणी लोकांनी पाहिलं नाही. ये हिंद माता, नाना चौक, कमरे एवढं पाणी तुंबतोय ना दरवर्षी. अनेक अशी ठिकाणं आहेत. कारण आदित्य ठाकरे, उद्धव, मुंबईचा भौगोलिक नकाशा पहा. मुंबईची जमीन आणि समुद्र, समुद्राची उंची वर आहे आणि मुंबईची जमीन ही खाली असल्यामुळे पाणीचा निचरा होत नाही. अनेक उपाययोजना चालल्या आहेत. तू 25-26 वर्ष सत्ता तुमची होती, पाण्याच्या निचऱ्यासाठी काय योजना केल्या नाहीत? काय सिवरेज प्लांट उभारले नाहीत? सांग, बोल ना, माझ्या समोर बस ना. तुझी अक्कल आहे ना, मी काढतो ना. 26 वर्षामध्ये का निचरा? अरे तू बघत पाणी तुंबलं. अरे निचरा व्हायला समुद्राला भरती येते, ते पाणी उलट बॅक यांनी परत मागे मुंबईत भरतं. पावसाचं पाणी हे दुहेरी पावसाळ्यात पूर येतो. पण मी म्हणत नाही समर्थन करणार, हेही यायला नको. त्यावर उपाय व्हायला पाहिजेत. आधुनिक टेक्नॉलॉजी आल्यात, त्याचा वापर व्हायला पाहिजे. मोरियाला दिलं कॉन्ट्रॅक्ट, सगळी कॉन्ट्रॅक्ट काढणार आहे. आता चौकशी, आता जायलाच आतमध्ये आज उद्या. कोण आहे हो? नको, थांबा ना सर, थोड्या वेळाने. मला तुम्ही शहीद तोडले, काय बोलत? इनो मोरिया कोण हो? हे आदित्य ठाकरे मागे मला 3 वर्षाची माहिती आहे. हे संध्याकाळी 3-3 तास त्याच्याकडे बसतात. काय शूटिंग चालते, काय एडिटिंग चालते पिक्चर, काय माहित नाही. तो पिक्चर मधला आहे. आदित्य ठाकरे काय करतो? आणि माझ्याकडे ती माहिती आहे, आदित्य काय करतो, तिथे कोण कोण येतात, स्त्री किती, पुरुष किती, मुली किती, तरुण किती, सगळी माहिती आहे. मी फार गप्पा आहे. आमच्या नेत्यात ते आमचे फडणवीस साहेब असो, अमित शहा असो की मोदी, यांची नावं घेऊ नको. तू आता संपत चाललाय. संजय राऊत आज जाईल आणि तुम्हालाही घेऊन जाईल. तुम्ही मिळवलेला पैसा तुम्हाला एन्जॉय करायला नाही मिळणार. तो 2 नंबरचा पैसा, त्याला भ्रष्टाचार म्हणतात. काल बोलते ना, भ्रष्टाचार गेलं बाबी, भ्रष्टाचार नाही, ते होईल. आणि आज तुमची शिवसेना ती राहिली नाही. आदेश दिला होईल, आता राहिला नाहीये. आता जर आदेश दिलात आणि तुमच्या एका दुसऱ्या कोणी जर वर काय केलं ना, तर हात जागेवर राहणार नाही. अशी उलटी परिस्थिती झाली आहे. शिवसेनेत होते, आता विरोधात आहेत, बीजेपीत वगैरे. बरोबर ना? जास्त मोकळं बोलायला लावू नका. त्यामुळे अशी माझ्याकडे सगळे कागदपत्र आहेत. मिठी द्यायची कामं आहेत. ही शीड काय पुशर मशीनचा व्यापार कंत्राटानं वापरण्यास सक्तीची करून अधिकार, म्हणजे ही मशीन वापरली पाहिजे. केतन कदम लायसनर आहे, वापरलीच पाहिजे. हे कोणी दिलं? आदित्य ठाकरेंनी. सांग, त्याच्यात चौकट चालू आहे, आतमध्ये आहे. बोल ना. आता इथे पाणी नाही गेलं, आता खाली पाणी दाखवतो दिसत नसलेलं. याच्याबद्दल उत्तर दे ना उद्या. ही याची योवो इंडिया नावाची कंपनी आहे, ज्या अंतर्गत इलेक्ट्रिक घोडा गाडी खरेदी केली, ज्यात केतन कदम आणि दिनू मोरिया आणि त्यांचा भाऊ भागीदार आहे. शिवसैनिक आहेत का हो हे दिनू मोरिया? आहे शिवसैनिकांना काम नाही का दिलं मिळालं? कशी काही शिवसैनिकाची लायकी नाही कामं मिळायची? या 26 वर्षात उद्धव ठाकरेंनी
शिवसेनेच्या किती पदाधिकाऱ्यांना कामं दिली. कोरोना काळात मुख्यमंत्री असताना 15% त्या औषधाच्या पैशातून खाल्ले. त्यात एकतर शिवसैनिक आहे का? कसे पसतील? तो भ्रष्टाचार नाही? 15% हा भ्रष्टाचार नाही? त्याचीही चौकशी चालू आहे. त्यामुळे हा जड शब्द भ्रष्टाचार आदित्य आणि उद्धवने उच्चारू नये. अंगाशी येईल, लवकरच येईल. आणि त्या संजय राऊत बद्दल काय बोलायचं? नुसतं संजय राऊत हा सकाळी उठला होता काहीतरी काय डोळे बिळे करतो, जसं काय फार मोठा कोणतरी. एकशे डोळे काही दिवसांनी राहतील की नाही माहित नाही मला. असेच डोळे पाहत राहिला तर अति वापर केला तर त्याचा दुष्परिणाम होतो ना, म्हणून म्हणतो मी. कोणाला तू कोण होतास? लेख लिहायचा लोकप्रभा इकडे तिकडे. शिवसेना झाला, संपादक झालास बाळासाहेबांमुळे. आणि आता एकदम अरे भ्रष्टाचार आत गेलास. कशामुळे गेलास? तुझी लायकी काय? किती पगार होता तुला? किती मिळवत होतास? आणि आता उगाच आमच्या नेत्यांच्या अमितभाई मोदी साहेब यांची नावं घेऊ नकोस, तुला परवडणार नाही. आणि हे जर थांबलं नाही ना, शिवसेना आटपली हो, काय राहिलं नाही. म्हणजेच संजय राऊत आटपत चाललाय. आता फक्त डोळेच असे करतोय. जर प्रोटेक्शन काढलं ना तर काय होईल मला माहित नाही. ते लवकरच जाईल. ज्याच्यावर गुन्हे आहेत त्याला हे देऊ नये. मीच मुख्यमंत्र्याला सांगणार, प्रोटेक्शन देऊ नका. सगळ्यात उद्धव ठाकरेचं काय होईल हो? घराच्या बाहेर पडेल काय प्रोटेक्शन काढलं तर? आणि आदित्य ठाकरे कधी माशी मारली नाही, उगा डरकाळा फोडतो हात. अरे काय त्या हातात आहे? आमच्यासारखे शिवसैनिक झाले नसते तर कुठे असते काय माहित. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे, आपण मला विचारा, पण एकंदरीतच एकनाथ शिंदे आणि काय नाव ठेव भ्रष्टाचारावर. आम्ही तुझं तर नाव ठेवलं तर भ्रष्टाचारी आदित्य वरून आम्ही ठेवलं, जोड शब्द काढला तर आम्ही पण बोलू उद्यापासून. सांभाळ तुझी चड्डी सांभाळ, भ्रष्टाचाराने माखलेली आहे. नको बोलू असं. आणि नेत्यांविरुद्ध बोललं ना मी सोडणार नाही. आमच्या नेत्यांबद्दल असोत की आमच्या आत्ता आघाडी आहे, सत्ता आहे, त्या सत्तेतले नेते असोत, जर तू याच्याबद्दल असत, जर संजय राऊत, आदित्य, उद्धव तुम्ही जर हे चालू ठेवलं, हे तुमचं दुकान बंद नाही केलं तर मी नवताल लावीन. मला काय फरक पडत नाही. आणि म्हणून मला एवढंच सांगायचंय, अहो काल 253 मिलीमीटर पाऊस पडला आणि 944 या मुंबईत पडलेला आहे. हा कार उडालेला आहे. तेव्हा हे पिकनिक मजा करायला 5 स्टार मध्ये गेले आणि आता 253 वाहून गेली. भ्रष्टाचार व्हायला. कोरोनाच्या वेळेला नाही व्हायला का? औषधाचे पैसे खाताना आताच व्हायला. आणि म्हणून हे टीका करण्यापेक्षा नैसर्गिक आपत्तीला सर्वांनीच माणुसकी धर्म म्हणून मदत करायला पाहिजे. संकटात सापडलेल्या आपदग्रस्त लोकांना. हे जरा शिका उद्धव, तुझ्या राशीत येत नाही. या दुसऱ्याला काय येत नाही? काही बडबडतो, कुठे काय बडबडतो, त्याला तरी कळतं का माहित नाही. आणि त्याला एकच पत्रकार घेऊन फिरतायत, अजून चालू आहे ते. काल सुरू झाला पासून अजून एकच पत्रकार सोबत आहेत. आम्ही सत्यनारायण पूजेला जोशी बोलवतो, हा अतिवृष्टीला जोशीजीनं घेऊन फिरतोय. असो, शुभेच्छा. आपण विचारू शकता. चौकशी जी आहे ती ईओडब्ल्यू कडे सुरू आहे. काल चौकशी झाली, आज तो जामीन अर्ज घेण्यासाठी
कोर्टात केस आहे ना, उगाच केस आहे का? त्याचं सेक्शन मेन्शन केली आहेत. भ्रष्टाचार आहेत, ते अनेक आरोप आहेत. आता उद्या कळेल ना, जामिनावर वगैरे झाल्यावर जामीन देण्यास तो पात्र आहे नाही. जामीन होऊ दे ना. कोर्टाच्या कामकाजावर मी बोलणं बरोबर नाही. काय कनेक्शन आहे मातोश्रीशी? सातत्याला अहो, दिनो मारिया म्हणजे तो, ऐकून घ्या, आदित्य ठाकरेचा जो मित्र आहे, उठा बसायचं ठिकाण आहे, भ्रष्टाचारात तो अड्डा आहे. अजून काय पाहिजे? बाकीचे धंदे करायला ते ठिकाण आहे, तिथून होतात. सालियनचं प्लॅन त्या दिनू मोरेच्या घरून झालं, दिशा सालियन आणि तो ऍक्टर आपला सिंग, हे तिथून झालेलं आहे. ती आज उद्या माहिती येईल ना. हा दिनू मोरिया पण त्या केसमध्ये जाणार, दिशा सालियनच्या. हा आदित्य ठाकरे हा दिसतो तसा नाहीये. कुठल्या धंद्यात, कुठल्या व्यवसायात, कुठल्या काळ्या ह्याच्यात नाहीये आदित्य ठाकरे. एक जेव्हा केसेस सगळे ओपन होतील ना, पक्षपात न करता, तेव्हा कळेल तुम्हाला. ताई विचारता का अजून? म्हटलं तुमच्याकडे त्याचे ठोस पुरावे आहेत का, आणि असतील तर ते कधी तुम्ही सादर करणार? किती वेळा बोलायचं? तेव्हा आम्ही बोललो ना. आम्ही बोललो का? काय नाही बोललो. त्या घरापासून, घरात आलेल्यांपासून सगळे आम्ही बोललोय. आणि आता आम्हाला मागतील, आम्ही देऊ सरकार. मी त्याबद्दल माहिती पूर्ण अमित शहाना तिकडे नेऊन पण दिली आहे दिल्लीला. हा. भाजपच्या काही आमदारांनी अजित पवार यांच्याबद्दल अमित शहा यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती मिळते. नेमकं काय आहे? असं काही आहे का? यामध्ये तथ्य आहे का? नो कॉमेंट्स. मला माहित नाही. सर, आदित्य आता थोड्या वेळापूर्वी आदित्य ठाकरे यांनी प्रेस घेतली. हो. त्यांचा आरोप असा होता की तुम्ही सातत्याने 25 वर्ष आम्ही भ्रष्टाचार केला असा आरोप करता. मात्र भाजप सुद्धा आमच्या सोबत महापालिकेमध्ये सत्तेमध्ये होतं, महत्वाच्या कमिट्या सुद्धा भाजपकडे होत्या. मग तुम्हीही तितकेच भागीदार आहात का आमच्या बरोबर? कोण आहे? ऐकून घ्या. भागीदारीचा काय प्रश्न आहे? भागीदारी दिली नाही त्यांनी. ते मेन होते ना. शिवसेना भाजपत लहान होती हो. त्यामुळे या लोकांनी, शिवसेनेवाल्यांनी भागीदारी दिली नाही. असं आहे की हे राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत, परंतु जे अधिकारी IAS ऑफिसर ज्यांनी या सगळ्या टेक्निकल बाबी जर तपासायला पाहिजे होत्या, आणि जे पंप ज्या ठिकाणी. बाबा, आपल्याला काय माहिती आहे सांग. मी महानगरपालिकेत पण मी सामान्य माणसांना जो त्रास. ऐकून घ्या, ऐकून घ्या. नैसर्गिक आपत्ती कशाला म्हणतात? दरवर्षी येतो पाऊस, आजच नाही आला. आणि एवढा पाऊस का नाही? 944 इंच त्या मिलीमीटर पण पाऊस पडला. दरवर्षी प्रिकॉशन बिफोर मान्सून घेतो आपण. ते प्रिकॉशन महानगरपालिका सरकारने घेतलंय, असे गाळ काढणं वगैरे हे ते. तरी पण पाणी तुंबतं. कारण एकाच वेळेला जर भरती असेल आणि पाऊस जास्त मिलीमीटर पडला तर पाणी जाणार कुठे? हो सांगा तुम्ही. सायंटिस्ट असेल तर सांगा. समुद्राची पातळी वर आहे आणि मुंबई खाली आहे. भरतीने पाणी अमावास्या वगैरे असले ना, उलट येतं. त्यामुळे पाणी एवढा निचरा होऊ शकत नाही. जेवढं शिवरेज प्लॅन्ट अजून व्हायला 26 वर्ष काय केलं त्याने? मग आधुनिक तंत्रज्ञान जे अनेक देशात चारी बाजूला पाणी आहे, हॉलंड सारखे वगैरे, त्यांनी करायला पाहिजे होते. 26 वर्षात केले का? काय करत होते? आज अधिकारी बोलतात. मग 2.5 वर्षात अधिकारी नव्हते का? 2.5 वर्ष होते मुख्यमंत्री साहेब आणि एन्व्हायरमेंट मिनिस्टर पण होते. मग त्यांनी का नाही उपाययोजना केली? निचरा होईल बा, पाऊस पडला, किती इंच पाऊस पडू दे आणि भरती किती होऊ दे, त्यांनी निचरा होईल अशी उपाययोजना केली का? नाही केली. गरिबां सगळे तोंडी बोलता. अहो बघा सर्वसाधारण माणसाची काय दैना. हे बोलायला सोपं. तुम्ही होता तेव्हा काय केलं? आदित्य ठाकरेंचं हे पण म्हणणं आहे की पाणी काही ठिकाणी साचणार हे आम्ही गृहीतच धरून चालतो. मुंबईची टॉपोग्राफी तशी. पण ज्या मिटिंग्स होतात, मान्सून पूर्व बैठका ज्याला म्हणतात, सर्व एजन्सी सोबत, तशा काही बैठका दिसल्या नाही.
तसं काय प्रिपरेशन सरकारकडून दिसत नाही. कारण का महापालिकेमध्ये पण अहो साहेब ऐकून घ्या, तुम्ही पत्रकार सिन्सिअर ह्या शासन आणि मार्ग तुमचे संबंध आहेत. पावसाच्या अगोदर मीटिंग कॉर्पोरेशनला होतात, डीएमसी बरोबर सगळे विषय, वार्ड ऑफिसरची मीटिंग होते, तुम्ही काय करायला पाहिजे, काळजी कशी घ्यायला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी शासनाच्या होतात. कलेक्टरच्या इकडे पण होतात. मान्सूनच्या पूर्व तयारी करण्यासाठी मीटिंग कुठे होत नाही असे नाही, आणि आत्ता झाली नाही अशी पण नाही, सगळ्या होतात. हे साहेब जातील तर कळेल ना मीटिंगला. अधिवेशनात जात नाही. अधिवेशन मंत्री होते तर किती वेळा जायचे. मुख्यमंत्री यांचे साहेब 2.5 वर्षात 2 दिवस काय तत्परता हो लोकांच्या प्रश्नाची, केवढा हे तळमळ आहे या माणसाला. 2 दिवस 2.5 वर्षात, जसं काही राज्यात काही प्रश्नच नाही, आणि 2 वर्षात पावसाळा आलाच नाही हो, आला नाही. हेच उद्धव ठाकरे आता मुंबई महानगरपालिका आणि पुणे असेल, ठाणे असेल, या महापालिका लक्ष घेऊन राज ठाकरे यांच्या सोबत जायची तयारी करते वाटतं. कोणाच्या सोबत जा, पूर आल्यानंतर पुराच्या पाण्याबरोबर सगळे वाहून जातात. भाजपचा पूर आलाय, त्यामुळे भाजपच्या पुरामध्ये टिकणार नाही, आणि पूर हा जाचक नाहीये, लोकांना त्रास येईल नाही, तर उलट फायदाच होईल. असा म्हणजे सत्ता आमची दोन्हीकडे आहे. सर्वसामान्य लोकांसाठी केंद्र सरकार, राज्य सरकार अतिशय चांगलं काम करतंय, त्यामुळे हे टिकणे. काय सांगणार आम्ही हरलो म्हणून. मला उतरवण्यात आलं 2.5 वर्ष अपमान करून असं सांगणार का. उद्धव ठाकरे कुठल्या विषयावर बोलणार. 26 वर्षातला भ्रष्टाचार का कोरोना काळातल्या औषधाच्या भ्रष्टाचार. तुम्ही बाहेर पडाच. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र अरे कोणी येऊ दे ना, आम्हाला मी काय बोलतो. स्पेसिफिक दोघांविषयी नाही, स्पेसिफिक ऐकून घ्या. मला स्पेसिफिक आता काय ताकद आहे ती तुम्ही सांगा. तुम्ही असं प्रश्न विचारू नका नुसते काय होईल, काय होणार चमत्कार. अशी काही जादू आहे का त्यांच्याकडे. एकत्र आलं म्हणजे वीज चमकणार आणि झालं सगळं मतदान एकावर. अरे काय आहे त्यांच्याकडे. दोघांचा हिशोब करा ना. पण ते असं म्हणतात की मराठी माणसाला नेहमी वाटतं की दोघांनी अरे मराठी माणसाचं कल्याण काय केलं. हीच शिवसेना झाली तेव्हा कशासाठी. ऐकून घ्या, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, नोकऱ्यांसाठी उद्धव ठाकरे मॅक्झिमम मराठी माणूस शिवसेनेच्या काळात मुंबईच्या बाहेर गेले. आज 20% पण नाही, 18% का 16% मराठी आहेत, जी 60% होती. 60% मराठी माणसं होती 1960 साली. आज 18% ते 19% आहे. कुठे काय केलं शिवसेनेने. हिंदू. आता सावरकर. अरे आता मुख्यमंत्री होता, राहुल गांधी मांडीला बसत जो सावरकरांवर टीका करत होय. आता बाहेर पडले. आता सावरकर आठवले. किती स्वार्थी माणूस आहे उद्धव ठाकरे. काल काय बोलत होता, आज त्याला आठवत नाही हो. आता लंडनमध्ये आठवणी करून दिल्या का माहित नाही. काय डोक्याचं काय केलं असेल तर. सर, दिनो मुळेच्या बाबतीमध्ये आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया अशी की जो स्कॅममध्ये दोषी असेल त्याच्यावर कारवाई करा, मात्र या करणार तो कोण सांगणार. ऐकून घ्या. नाही सर, प्रश्न पूर्ण करतो. याच दिनो मोडियाचे क्रिसमस साजरा करतानाचे पंतप्रधानांसोबत सुद्धा फोटो आहे, असं ते प्रत्युत्तर देत आहेत. त्यांचं म्हणणं मग पंतप्रधान सुद्धा याच्यामध्ये तुम्ही दोषी. अरे ऐकून घे, तेव्हा तो कोण होता, ऍक्टर म्हणून गेला असेल. हे धंदे नाही करत होता ना. त्याला व्हिडिओ दाखवू का म्हणा, आदित्य ठाकरेचे त्याच्या घरचे म्हणा, माझ्याकडे आहेत. कुठल्या अवस्थेत असतात ते दाखवू का. त्याला विचारा आणि त्यांनी सांगितलं दाखवीन. नाही चला विचाराच म्हणा. नको रे म्हणा, अजून लाळ सुकली नाहीये उगाच मला हे कर. मी कधी त्याचा विषय का, पण तो आता अतिच बोलतो अमित शहा आणि मोदींवर. पहलगाममध्ये संजय राऊत यांनी टीका केली. पहलगाममध्ये जे झालेलं आहे, ट्रम्पच्या याच्यावरती युद्ध मागे घेतले आणि आता त्याचा कोण आहे संजय राऊत. त्याला विचारायचा काय अधिकार आहे. कोण आहे ते. लोकसभेवर राज्यसभेत विचार ना, उत्तर मिळेल तुला. कोणाच्या मागे घेण्याचा प्रश्न का. देश हित तेव्हा ती लढाई चालू असताना
पंतप्रधान, संरक्षण मंत्री, गृहमंत्री हेच निर्णय घेतात तिथे. त्याला विचारायचं काय, संजय राऊत काय करायचं आता, हा कोण आहे हो चपरासी. सर हिंदी में जानना चाहेंगे कि कल बारिश जिस तरह से हुई, आप एक प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित कर रहे हैं, क्या कुछ कहना चाहेंगे? कई सवाल खड़े कर रहे हैं. आप एक हिंदी में आप हिंदी में लोग सर पहले पीसी नहीं करें. पहला दो जन नहीं ना, एक ही जन. हाँ एक चलो पांडे. आप बगल में बैठे तो पहला. सर मैंने पहले क्वेश्चन भी किया. हाँ कोई पूछे ना. जिस तरह से कल बारिश हुई पूरी मुंबई में, सवाल ये उठ रहा था कि कई जगहों पर जल जमाव की स्थिति निर्माण हुई. आदित्य ठाकरे कई जगहों पे विजिट किए, आप एक डेटा लेकर के बैठे हैं, बताइए क्या कुछ है? देखिए भाई साहब, ऐसा है, मुंबई में पहली बार बारिश नहीं हुआ, लास्ट ईयर भी हुआ था, और लास्ट ईयर भी भारी बारिश हुआ. स्थिति ऐसी ही थी. एरिया में कई मुंबई में एरिया ऐसे हैं जैसे इंदा माता है, नाना चौक है, ऐसे कई जगह है उधर पानी तुरंत बारिश गिरने के बाद तुरंत समुद्र को जाके नहीं मिलता है. समुद्र जो है भौगोलिक परिस्थिति ऐसी है कि समुद्र की ऊंचाई ज्यादा है और मुंबई की जमीन की ये है वो नीचे है. तब बारिश का पानी तुरंत गिरते हुए समुद्र को नहीं मिलता है, रुक जाता है वो समुद्र के पानी की वजह से. इसलिए मुंबई में हमेशा ये परिस्थिति होती है. 2005 में भी हुई थी. 944 मिलीमीटर बारिश गिरा. 944. इससे भयानक परिस्थिति थी जब ये कॉरपोरेशन हमारे उद्धव ठाकरे के पास थे, आदित्य ठाकरे के. और ये 27 जुलाई को दूसरे दिन बर्थडे था. पानी घर घर में, लोगों के घर में, दुकानों में गया था. काफी लोग मर गए उस वक्त, मगर उस टाइम उद्धव ठाकरे 5 स्टार में जाके बर्थडे सेलिब्रेट कर रहा था. अभी लोगों की देखो कितना पानी होगा, क्या नुकसान होगा. अभी मेट्रो में पानी गया तो मेट्रो अंदर है, जमीन के अंदर है, भुयारी योजनाएं हो तो उसमें पानी गया. ठीक है, हम लोग करेंगे सही. लोगों को मदद नहीं करने, खाली सरकार के ऊपर. एकनाथ शिंदे उसको अलग अलग नाम से, उससे वो छोटा होने वाला है, बड़ा होने वाला है, जिस नाम से वो पुकार रहे, ये गलत है. उद्धव ठाकरे ने करप्शन के मामले में नहीं बोलना चाहिए. आदित्य ठाकरे ने 1985 में शिवसेना की सत्ता आई कॉर्पोरेशन में. मैं कॉर्पोरेटर था जब बीएसटी चेयरमैन भी था. करप्शन कौन करने लगाते हैं ये मुझे मालूम है. करप्शन का पैसा किसके घर में जाने का मुझे मालूम है. उद्धव जी, आप मत करप्शन के ऊपर बोलिए. आप करप्शन से ही, करप्शन के ऊपर आप खड़े हैं. आपका क्या बिजनेस है जो आप मर्सिडीज गाड़ी फिराते, लंदन जाके रहते, लंदन में इन्वेस्टमेंट, क्या आपका ये क्या बिजनेस? सामना कौन सा प्रिंट मीडिया प्रॉफिट में जाता है? मेरा भी है. कोरोना जब आया उसके बाद मुख्यमंत्री बने, ये 2.5 साल में जो करप्शन हुआ, दवाई खरीदी की, उसमें 15% जो कंपनी से लिया गया, उस कंपनी ने एलिगेशन आदित्य ठाकरे के ऊपर किया. 15% मांग रहे हैं, हमें काम नहीं दे रहे. दूसरे से हम एकदम सस्ता रेट से दे रहे दवा, तो भी हमारे से नहीं खरीद रहे. शिकायत चालू है, इंक्वायरी चालू है. तो दवा में पैसा खाने वाला आदित्य आज बोलते पानी में गया भ्रष्टाचार. ऐसा हर साल होता है. देखो अभी चेरापूंजी में ज्यादा बारिश गिर रहे, हमारे कोकण में भी 5,500 मिलीमीटर बारिश गिरता है. हर साल नुकसान होता ही है. जब ये जाके वहां नहीं बोलते, चिपलून में हर दुकान में पानी घुस के नुकसान हुआ, जब ये
वहां नहीं गया कि चिपकू महाराष्ट्र में नहीं है। लेकिन सर सवाल ये भी है कि मेट्रो के बारे में खासकर ये कि जो रिटेनिंग वॉल थी जो बनानी थी वो वक्त पे बनी नहीं, जिसके चलते पानी बहा, ये कहना देखो सरकार का समझो है। कल रिटेनिंग वॉल भी जल्दबाजी क्यों? बनते बनते भी गिर सकती है, गिर सकती कि नहीं, मगर उसका इश्यू बनाने क्या पॉलिटिक्स करने वाले नहीं, सुझाव दो, वो कॉन्ट्रैक्टर चेंज करो, अच्छा क्वालिटी का बनाओ, सुझाव देना चाहिए। अपोजिशन का काम खाली क्रिटिसाइज नहीं, सुझाव दो ना, कॉन्ट्रैक्टर के खिलाफ वो कार्रवाई करो, दो सुझाव। मगर खाली जो उठता है, फादर आया पानी में हाथ बताता है, पानी दिखता ही नहीं, लड़का आया देखो देखो कितना बाढ़ आया, देखो सब नुकसान हो रहा है, और नुकसान क्या बाद में बोलते हैं, करप्शन बढ़ते जा रहा है, तुम्हारा नहीं हुआ। तो इनका गोडाउन में गया और बाकी के लीडर का नाम ले रहे, उसमें ये मुंबई कॉर्पोरेशन में मोदी जी कहाँ है, हमारे पंतप्रधान, हमारे अमित भाई शाह कहाँ है, उनका नाम ले रहा है वो संजय राउत पागल। भ्रष्टाचार के खिलाफ 2 साल अंदर रहकर आया और भ्रष्टाचार 2 महीने, सॉरी 2 महीना, अभी महात्मा बन गया, बुक निकाला। इन लोग ना, इनको हक नहीं है भ्रष्टाचार के खिलाफ बोलने का, इनकी पूरी हिस्ट्री मेरे पास है। अभी वो इसलिए क्यों बाहर आए, घर के बाहर लास्ट ईयर क्यों नहीं आए, उसके पहले क्यों नहीं आए, कि अभी चुनाव है ना मुंबई कॉर्पोरेशन का। जैसा अभी मेरे भाई साहब ने एक प्रश्न पूछा, दोनों भाई इकट्ठा हो रहा है, तो मैं बोलता ये फॉर्मूला हमारे पाकिस्तान बॉर्डर पे भी भेजने चाहिए, दोनों भाई इकट्ठा है तो विजय विजय मिलाएंगे। ये क्या समीकरण मालूम नहीं, 2 भाई इकट्ठा है, और 2 भाई की ताकत क्या है, एक इधर 0 MLA, दूसरे इधर 20, करो ना मल्टीप्लाई, काय आपल्या प्लस करो, कितना होता है, फर्क नहीं पड़ते कौन, चाहे दोनों रास्ते से जाए, कि लोग डरते कोई नहीं, बोले क्या है हमेशा जाते हैं। तो ये प्राइवेट लिमिटेड कंपनी नहीं चलेगी। हाँ आपने एक बात ये भी कहा, सर आपने एक बात ये भी कहा कि जिन लोगों को सुरक्षा दी गई है, आप मुख्यमंत्री जी से कहेंगे कि जिनके ऊपर केसेस है उनकी सुरक्षा हटा दी जाए। हाँ। किस बात को लेकर या किसको लेकर के आप ये कह रहे हैं? किसको ऊपर बोलेगा तो उसमें संजय भी है, उसमें आदित्य भी है, सब जन आते हैं ना, बहुत सारे जन आते हैं। ये बोरिया है गणपति बप्पा। हाँ? अरे क्या है, अभी बोला आपको क्या, आप लोग एक क्वेश्चन पूछते हैं, किसी एक्टर होगा वो जब भी कभी जमाने में जाके फोटो निकाला होगा, तो इसने लगे तो आदित्य ठाकरे निकाला, अरे तो किसकी बराबरी करते, दिनू मोरिया और हमारे मोदी जी, देखो शर्म नहीं लगती है, ये पॉलिटिशियन है क्या कोई गटर साफ करने वाले की बरोबरी इसके पिताजी से की, तो दोनों दोस्त थे, एक जगह खाना खा रहे थे, हम बोलेगा तो चलेगा क्या? एक बाला साहब जी ठाकरे का लड़का और एक चपरासी, ऐसा बोलेगा तो ये पागलपन है, बचपना है इसका। आदित्य ठाकरे बोल रहे ना, कुछ अक्कल नहीं है। सर लेकिन लगातार आदित्य के ये भी कह रहे हैं कि आप 25 साल तो आप भी हमारे साथ थे, अगर भ्रष्टाचार के आरोप उनके कह रहे हो, तो बीएमसी में साथ में थे, जो भी इंफ्रास्ट्रक्चर कौन साथ में, आप सीधा बोलो। बीजेपी तो साथ हाँ, आप बोलेगा तो मैं आता हूँ। आपने बीएमसी को बहुत करीब से देखा है, BST अरे मैं बीएसटी देखा है, कॉर्पोरेशन देखा है, मैं पहला आदमी हूं कि बीएसटी का बजट मैं प्रिंट करके ने सबमिट किया, उस पर तो मैं वो भाषण किया पूरा बजट, ऐसा पहला चेयरमन हूं। बोले तुम्ही मगाशी म्हणाला की 0 पार्टी MLA आहे आणि एक 20 MLA वाले आहे, हाँ? 2 भाऊ 0 पार्टी MLA आणि हिंदी करून दिले। म्हणजे प्रश्न फक्त लिंक तुटणार नाही। प्रश्न सर अनुत्तरित ये रह जाता है कि आप उसका जवाब दीजिए कि आप साथ में तो आप भी थे, वो उनका जो अरे भाई साहब साथ में थे, मगर करप्शन जो है, सत्ता किसकी थी, मेयर किसका था, शिवसेना का था, सब चेयरमैन किसके थे, शिवसेना के ही थे। कांग्रेस शिवसेना का बीजेपी का हो गया, एक दूसरा
प्रमाण कम था ना। तो भ्रष्टाचार लाने वाला करने वाला उद्धव और आदित्य ठाकरे की सेना ही है, दूसरा कोई नहीं। संजय राउत ये ऑपरेशन सिंदूर जो हुआ उसके ऊपर भी अरे ऑपरेशन सिंदूर, संजय राउत बोले जबान से मत निकाल, तेरी पात्रता नहीं है, नहीं है। और भारत देश लड़ाई में कुछ जीतता है या जो भी सक्सेस होता है तो उसके बारे में शंका निर्माण करना, जब पीएम ने कुछ निर्णय लिया जब युद्ध रोकने के बारे में, तो इसका सुना उसका सुना, तुझे क्या मालूम है? तेरा काम नहीं है। अमित भाई मैं समझता हूँ सवेरे उठने के बाद एक दिन पहले वो मीडिया वाले को बोल रखता है, चलो तुम्हारा धंधा खोल देता है, मैं आके 2-4 न्यूज दे दूंगा। इधर ब्रेकिंग न्यूज शुरू होता है संजय राउत की। नहीं, अमित भाई पे वो निशाना साधते हुए कहते हैं कि वो जो 4 आतंकवादी थे पहलगाम में हमला करने, वो अभी भी बाहर है, मतलब उन पर अभी भी कुछ पता नहीं चला वो कहाँ है क्या हुआ। तो इस्तीफा देना चाहिए बार बार, वो अमित शाह पे निशाना। कौन इस्तीफा देना चाहिए? अमित शाह ने बताओ क्यों? क्योंकि उनका फेलियर मानते हैं। अरे कैसा फिर 4 दिन में? 1 महीना हो गया। अरे तुम 1 महीना होगा, 2 महीना होगा, मैं उसके लिए उसको छोड़ा है क्या? उसके पीछा कर रहे हैं ना, कर रहे। वो इंटरनेशनल गुनेगार है, ऐसा नहीं है कि अपने इंडिया में ही छुप के बैठा है। हम बोलते हैं ना किसके बाजू, वो तो करेंगे, मगर संजय राउत का क्या है उसके बारे में बोलने का हक है? कौन है तू? मेरे ख्याल से ना हमारे देवेंद्र फडणवीस ना उसको ज्यादा छूट दे रहे। जिस लैंग्वेज में वो बोल रहा है ना, बहुत सारे क्रिमिनल सेक्शन आते हैं, वो अंदर जा सकता है। पीएम के किसके ऊपर बोलना, उसमें आचार संहिता है, भारतीय संविधान में इसका प्रोविजन है। तुम्हारे पत्रकारिता इसमें नहीं, आप लोग की भी ये है ना, क्या नाम बोर्ड है उसका, नाम क्या है? प्रेस काउंसिल ऑफ इंडिया। उधर पहले शिकायत जा सकती है, ये अंदर जा सकता है। ये हमारे देवेंद्र फडणवीस दिल पे लेगा तो। सर राउत आज सामना एडिटोरियल में कहते हैं कि भारत अमेरिका का गुलाम बन चुका है, जो वो कहता है वो भारत कर रहा है, उसी के चलते सीज फायर हुआ। आधे मन से हमने ये पूरी जंग लड़ी। ये जो बयान दिया उसके ऊपर केस हो सकती है, प्रूव करो। तुरंत केस डालना चाहिए सरकार ने, महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार ने। एक माननीय मोदी जी, माननीय अमित शाह, इनके नहीं, पूरे देश का सरकार है इसके ऊपर वो आरोप लगा रहे। ये अच्छा नहीं है, तुरंत इसकी जांच होनी चाहिए। और मेरा डिमांड है, मेरी मांग है कि तुरंत इसके ऊपर केस होनी चाहिए। तर एक मराठी प्रश्न की तुम्ही मगाशी म्हणाल 0 पार्टी एमएलए आहे, दुसरा 20 एमएलए. दुसऱ्या बाजूला शरद पवार फोन आला का याच्यावर परत विचारा. शरद पवार आणि अजित पवार यांचं सुद्धा दोन्ही पक्षांचं विलिनीकरणाचं हा? चालू आहे. शरद पवार आणि अजित पवार दोघंही एकत्र याच्या गोष्टी सुरू आहेत. जर का शरद पवार एकत्र आले तर सत्ताधारी पक्षामध्येच ते असतील, फायदा होईल का सरकारला शरद पवारांच्या मुळे? जमा म्हणजे काय आणि मायनस म्हणजे काय? अहो आमच्याकडे येणार म्हणजे प्लस होणार ना, आम्ही फायदाच होणार. किती उपयोग करायचा आमच्यावर आहे की नाही, आम्ही मोठे आहोत. हा, त्यामुळे आले तर घेणार. आणि शरद पवार एका जागेवर जास्त वेळ टिकत नाही. हो झालं, कोटा संपला याचा उद्धवचा. 2.5 वर्ष होते बरोबर, त्याला आणलं, वापरलं, गेले. तुम्ही म्हणता तसं होईलही. हे तुमचं भाकीत आहे, वास्तव नाही. बरोबर. मग सर कल जिस तरीके से मुंबई की मेट्रो में पानी जल जमाव हुआ, अरे भाई वापिस तो वहीं आ रहे अलग सवाल हैं. है. पानी तो गया समुन्द्र में. सर अलग सवाल है सर, उससे जुड़ा सवाल है. आदित्य ठाकरे ने आरोप लगाया है कि जिस कंपनी को मेंटेनेंस का काम दिया गया था टर्की, वो एक टर्किश कंपनी है. तो क्या ये नेशनल थ्रेट के परसेप्शन में नहीं आता? एक टर्किश कंपनी को क्यों ये कार्रवाई? देखो, आदित्य ठाकरे ने जो आरोप किया उसके बारे में मैं जानकारी लूंगा, क्या इसका असलियत क्या है, और बाद में मैं जवाब दूंगा. आदित्य ठाकरे आपको बोलेगा ये प्रश्न पूछो और आप मेरे को पूछेंगे, मैं जवाब देने वाला नहीं हूँ. अरे बाप, एक था राज आणि काय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार सांगितलं जाते, मात्र दोघांची ताकद कुठेतरी एकत्र मराठी माणसासाठी यावं असेल
अशी चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आता तुम्ही सांगितलं की एकाकडे 0 आमदार आणि एकाकडे 7 आमदार, म्हणजे त्यांचा मल्टी केलं तरी प्लस मल्टिप्लाय नाही प्लस केलं तरी आपल्याला 0-0 होतात. नाही, ऐकून घ्या बघा, तुम्ही राजकारणाचा जर अभ्यास असेल तर आपण कोणाशी युती करताना ताकद तर पाहतो की नाही, कोणाकडे किती आमदार आहेत, कोणाचे किती खासदार आहेत, जनमानसात प्रभाव किती आहे. जनमानसात प्रभाव असणं म्हणजेच आमदार खासदार असणं असं आहे की नाही. म्हणून निवडून येतात की नाही. मग आता ते पाहिले जाईल ना. आमचे 134 आहे बीजेपी, आमदार किती 134, अधिक 51-52 आहेत, परत 41 आहेत. ही सगळी जर ताकद 200च्या जवळ गेली, मग ह्यांचं काय होणार. मुंबई कॉर्पोरेशनला काय म्हणून मतदान करणार. या लोकांमध्ये कधी असतात. उद्धव ठाकरे कोणाच्या बारशाला गेला, लग्नाला गेला, सामरिक काय घटना घडली, प्रेतयात्रेला गेला, कुठे कधी जातात. कोणाच्या सुखदुःखास कधी असतात मला दाखवा ना तुम्ही. काही संबंध नाही. आता जे बाळासाहेबांनी निर्माण केलं त्याच्यावरच खातायत. तेच होते ते कमी 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 होत 20 वर आले, आवडत गेले. पुढच्या वेळा 5. आम्हाला काहीतरी पाहिजे ना. उबाटा शिवसेना किती 5, हे तुम्हाला लिहायला बरं. भाजपवरती एक गंभीर आरोप होतोय या मेट्रोमध्ये, ज्या ऍक्वा मेट्रोमध्ये जे पाणी साचलेलं होतं त्यावरून, की टर्किश कंपनीला हे काम देण्यात आलं होतं आणि तब्बल 70 ठिकाणी आता क्रॅश. आदित्य ठाकरेला पैसे मिळाले नाही म्हणून कंपनी विरुद्ध तक्रार करतोय. नाही, आदित्य ठाकरे असं पण म्हणतात मुंबईला की धोका पोहोचवण्याचा मुंबईला धोका पोहोचवण्याचा त्यांचा कट होता का? अरे काहीतरी काय काढू नकोस म्हणावं. काय मराठी माणसावर मुंबईकरांवर काय परिणाम होणार नाही. एक तर मुंबईतील मराठी माणसं तू संपवलीस. जिथे जिथे पार्टनर बिल्डिंगमध्ये होते ना तुम्ही, लालबागला इमारती झाल्या आहे ऐका. हो बाबा, लालबागला परळला झालेल्या इमारती बघा सगळ्या आहेत मराठी. 2% तरी सांगा मला. मला एक एक बिल्डर माहिती आहे, मला माझे पण मित्र आहेत. पण मी हे लोक सगळे पार्टनर आहेत उद्धव ठाकरे यांची कंपनी. बोलू नाही तू चुप्प बस म्हणा. काय भीती आम्ही बघून घे. आम्ही देशाचा कारभार आहे ना. देशातल्या जनतेचं संरक्षण करणं आमचं कर्तव्य आहे. मोदीजी हेच सांगतायत. तू तेव्हा घराच्या बाहेर पडणार नाही रे. प्रोटेक्शन काढलं तो घराच्या बाहेर पडलं तर मी काही हरे. सर, मीठी नदी मामले में दीनू मौर्य से ईओडब्ल्यू ने पूछताछ की है. भाई साहब वापिस आप यहाँ से यहाँ गए. समोर मी पाहिजे तर म्हणून इथे आलो. हा, समोर मी प्रश्न नाही विचारायचा. दीनू मौर्य से जो है ईओडब्ल्यू ने पूछताछ की है. कनेक्शन जो है भाई साहब आदित्य ठाकरे देखो, का- ईओडब्ल्यू के इंक्वायरी में जो पूछताछ किया उसके ऊपर मैं आंसर या कुछ नहीं करूँ. नहीं, बिल्कुल नहीं. केस खत्म होएगी तो करूंगा. सवाल तो जे कंटिन्यू होने के पहला इन्वेस्टिगेशन पे नहीं है सर. सवाल ये है कि दीनू मौर्य से पूछताछ की गई है. दिशा सालियान केस में भी आपने सिफारिश की थी सरकार से कि हमारे पास सबूत है आदित्य के खिलाफ. इस मामले में भी क्या आप सिफारिश करेंगे कि आदित्य का इन्वॉल्वमेंट है, दीनू उनका दोस्त है, इस चीज को लेकर के आप कोई क्या कनेक्शन सिफारिश स्टार करेंगे? जुड़ते नजर आ रहे हैं क्या सर? हाँ? कोई कनेक्शन जुड़ता नजर आ रहा है पूरे नहीं, मेरे को ये प्रश्न तो समझा नहीं. पहली बात तो क्या है, और पर्पजली आप किसको इन्वॉल्व करना चाहते हैं क्या. नहीं, मैं ये चाहता हूँ कि आपने दिशा सालियान वाले मामले में भाई सिफारिश साहब आप देखो, मैं समझ गया आपका जो चाल है ना. मैं हाँ, मैं देखो 14 साल का था जब राजनीति में आया. 14 साल का. हाँ? देखिए भाई साहब, मेरे पास है वो है बोला. इसकी जब होगी ना तब बोलूंगा मेरे पास है मौर्य के बारे में. उसका गणपति बाप्पा करूंगा विसर्जन. हाँ, तो मेरे पास जब तक नहीं है, और मैं ऐसे लोग को ने भाव दूंगा ही नहीं. हाँ, ऐसे लोग हमारे इधर महाराष्ट्र में आए ना, वही गलती है. अरे हमारे लोग उसके घर में क्या नहीं चलता है. ब्राउन शुगर कहां से आता है. सब जो ये है आजकल के यूथ जो ये व्यसन करते हैं, सब उसके घर में चलता है. उसके बारे में क्यों नाम आप भी लेते हैं.
दिनू मोरिया कभी सामने भी आन देना. सर एक शेवटचा प्रश्न, तुम्ही अनेकदा असं म्हणतात की जी ठाकरे फॅमिली आहे परिवार आपण कोण? श्रीकृष्णा मच्छिंद्रावटी न्यूज 18 लोकमत. लोकमत. हो न्यूज 18 लोकमत. आपण सातत्याने म्हटलं की ठाकरे परिवार हे आपण पत्रकार दिसत नाही म्हणून. शेवटचा प्रश्न आहे. आपण पण असं अनेकदा म्हटलं की लंडनला अनेकदा जे आहे कुटुंब जात असतात, परंतु दर म्हणजे सुट्टीमध्ये ठाकरे परिवार हे लंडनला जात असतं. आपल्याला या संदर्भात काय माहिती आहे का दरवेळेस ठाकरे कुटुंब लंडनलाच का जातात? नाही, जरा मला माहिती जरी असली, कारण मी पण अनेक वेळा त्यांच्या बरोबर असायचो. मी, राज, उद्धव, आमची तिघांची फॅमिली एका वेळेला आम्ही असायचो. तेव्हा ठराविक कॅमेरासमोर सॉरी. आपल्याशी आपण विचारलं मग आपल्यास तुम्ही असं यायला पाहिजे. नाही कॅमेरा नाही, लुक मी अनेक वेळाला असायचो. आमचं ठरलेलं हॉटेल आहे, तिथे थांबायचो. पण या वेळेला जे उद्धवजी फॅमिलीने गेली ते विशिष्ट जागेत विशिष्ट ठिकाणी मला सगळं माहिती आहे. त्यांचे जे कोणाकडे कोण मित्र आहेत काय सगळं माहिती आहे मला. त्याच्यावर जायचं नाही, पर्सनल लाईफ कोणाचेही, कळलं ना. पण त्याने भ्रष्टाचारावर बोलू नये. मी म्हणून बोललो 85चं रिटर्न काढा. लंडनला जेवढी गुणवत्ता तेवढं बॅलन्स शीट विचारता विजाच्या वेळेला. विजाच्या वेळेला विचारतात बुवा तुमची काय अकाउंटमध्ये, तुम्ही कसे चालले, उत्तर द्यावं लागतं. तर 85ला ते नव्हतं. आता कसं आलं, कुठला धंदा, सामना एवढा चालला, संजय राऊत आला आणि भरभराट झाली काय, त्याच्यामुळे विचार बोललो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.